नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण गाड्यावर ज्याप्रमाणे मंचुरन भेटतात ना, अगदी कुरकुरीत मंचुरन घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आणि मंचुरन बरोबरच शेजवान चटणी कशी करायची ती पण ह्याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. मी इथे एक मोठ्या आकाराचा कोबी बारीक चिरून घेतलेला आहे. आपल्याला किती प्रमाणात मंचुरन करायचे आहेत ना, त्या प्रमाणात कोबी घ्यायचा. आम्ही हॉटेलमध्ये ना 5 किलो कोबी घेतला तर 5 किलो मैदा, 1 किलोला थोडासा कमी कॉर्नफ्लॉवर आणि बाकीची सामग्री अशी घेतो. पण मी इथे कमी प्रमाणात तुम्हाला सामग्री सांगत आहे. त्यामुळं मी इथे अर्धा कोबी बारीक असा चिरून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ आणि फूड कलर टाकून घेतलेला आहे. आणि अर्धा किलो मैद्यासाठी आहे ना, आपल्याला 1 मूठभर कॉर्नफ्लॉवर लागणार आहे. हे सर्व टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर लागेल तसं पाणी टाकून आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. पिठाचा गोळा मळताना साधारण ज्याप्रमाणे आपण भजीचं पीठ बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला पिठाचा गोळा करायचा आहे. आणि 10 मिनिटं पीठ झाकून ठेवायचं. असं पीठ झाकून ठेवलं ना तर पीठ चांगलं व्यवस्थित मुरलं जातं आणि फुगून येतं. यासाठी 10 मिनिटं तरी पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आणि 10 मिनिटानंतर आता आपण याचे मंचुरन करत आहोत. मंचुरन करण्या अगोदर आहे ना, एका वाडग्यात पाणी घ्यायचं. त्यात फक्त आपल्याला हात बुडवायचा आहे आणि मंचुरनच्या पिठात पीठ घेऊन गरम गरम तेलात आपल्याला हे मंचुरन सोडून घ्यायचे आहे. अगदी मंचुरन पूर्ण कढईत मावतील एवढे मंचुरन आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. सुरुवातीला झारा लावायचा नाही. त्यानंतर व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला मंचुरन तळून घ्यायचे आहे. त्यानंतर गॅस बंद करून 2 मिनिटं बंद गॅसमध्येच मंचुरन आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत ठेवायचे आहे. आणि आता तेल निथळून घ्यायचं. हे बघा, व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवत आहे ना, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला मंचुरन करायचे आहे. असे कुरकुरीत मंचुरन तयार होतात. आता आपण शेजवान चटणी करणार आहोत. शेजवान चटणीसाठी अगदी मोजकी सामग्री लागते. मी सुरुवातीला गॅसवर एक टोप गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की त्यावर कोबी टाकून घ्यायचा. जो आपण बारीक चिरून घेतलेला कोबी आहे ना, हा कोबी तेलावर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. आणि 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट आणि 4 चमचे जाडी भरडी वाटून घेतलेली हिरवी मिरची जाडी भरडीच वाटायची, अगदी पेस्ट करायची नाही. कारण ती खायला आहे ना, ज्यावेळेस आपण चायनीज भेळ किंवा मंचुरियन खातो त्यावेळेस ती दाताखाली त्याचे बिया ज्या येतात ना, त्या खूप छान लागतात. म्हणून जाडी भरडीच वाटून घ्यायची. आता त्यावर मी 2 चमचे अजिनोमोटो टाकत आहे. अजिनोमोटो टाकणं ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत नसला तर तुम्ही नाही टाकला तरी सुद्धा काही हरकत नाही. पण चायनीजचा कुठलाही आयटम बनवताना त्यामध्ये अजिनोमोटोचा वापर केला जातो. म्हणून मी इथे अजिनोमोटो वापरलेला आहे. आता व्यवस्थित असं हे सर्व मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि आता त्यावर आहे ना, मी सोया सॉस आणि चिल्ली सॉस टाकून घेतलेला आहे. आणि रंग येण्यासाठी फूड कलर वापरलेला आहे. व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. आणि आपल्याला किती चटणी करायची आहे त्यानुसार आपण त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. पाण्याला चांगली उकळी आणून घ्यायची. पाण्याला उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. कारण
शेजवान चटणी कशी थोडीशी खारट चांगली लागते, म्हणून 2 दाणे मीठ जास्तच टाकायचे. पाण्याला उकळी आली की इथे मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेत आहे. आता ही स्लरी आपल्याला ह्या उकळत्या चटणीमध्ये टाकून घ्यायची आहे. हे बघा, चटणीमध्ये आपण ज्यावेळेस कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकतो ना, त्यावेळेस घट्ट अशी आपली शेजवान चटणी बनून तयार होते. मैत्रिणींनो, मंचुरियन आणि शेजवान चटणी जसं गाड्यावर भेटतं ना, अगदी त्याच पद्धतीचं शेजवान चटणी बनवलेली आहे. अशा प्रकारे मम्मीची शेजवान चटणी बनून तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.